हाय हॅलो नमस्कार. आज आहे भोगीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि चाललेलं आहे भोगीची तयारी. बघा इकडं किती प्रकारच्या भाज्या सगळं मिक्स केलेलं आहे. इकडं ताई आई आणि निवडून द्यायला लागल्यात मला. मेथीची भाजी निवडायला लागल्यात आणि भाज्या सगळं निवडून दिलीत. रात्री वेळानं आणलेलं आहे. मग काल काय निवडानिवडी चाललेलं नाही आहे, सकाळीच निवडून दिलेत. मग इकडं चाललं आहे स्वयंपाक. माझं सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आणि इकडं मी भाकरी पण झालेलं आहे. मेथीची भाजी, मिक्स भाजी, सर्व वरेचं भात, दही सगळं तयारी करून इकडं मी ताट तयार करायला लागलो आहे. भाकरी सगळं वाटायचं आहे. बघा इकडं एक ठेवलेलं आहे. आता वाजले संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे आणि आता मी 2-3 दिवस झालं काय व्हिडिओ लॉंग पण टाकलेलं नाही, शॉर्ट पण नाही. आजच शॉर्ट पण टाकलेला आहे आणि लॉंग व्हिडिओ सकाळपासून सुरू आहे. कारण आज आहे भोगी, म्हणजे सगळं स्वयंपाक दुपारचं सगळं झालं आणि इथं सगळ्यांना मी वाटून पण झालेलं आहे. आणि का केलं नाही म्हणजे सृष्टीला 5 दिवस ॲडमिट होतं, त्यामुळं काय करायचं मूडच नव्हतं आपल्याला सगळ्यांनाच, म्हणून मी काहीच केलेलं नाही आहे. लॉंग पण नाही आणि शॉर्ट पण नाही. आणि काल आलेला आहे सृष्टीनगरला आणि ते पण तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. चला मग आता संध्याकाळचं स्वयंपाक चाललेला आहे. सकाळचं दुपारचं सगळं झालं आणि इकडं काम चाललेलं आहे सगळ्यांचं बघा. आणि माझा मोठा मुलगा तुम्हाला विचारलं होतं पोरं कुठं आहेत. 2 पोरं तुम्हाला दाखवलेलाच आहे. मोठा पोरगा स्वप्नील बेळगावला हॉस्टेलला असतंय. काय शिकतोस डिग्रीला आहे तिथं. डिग्रीला कन्नड शाळा आहे. मराठी जास्त बोलायला येत नाही. आणि आमचं पेशंट बघा कसा नाचा लागला सृष्टीकडे. हे बघा 5 दिवस ॲडमिट होती आणि आता घरला आलंय, म्हणून घरात दंगा सुरू आहे. तिची दंगा जास्त असते. चला बघा हे माझा मोठा पोरगा आईकडे असतोय आणि तिथं 10वी झालं. ते बंद कर मोबाईल जरा. 10वी झालं, त्यानंतर पुढचं बेळगावला आणि चिकोडीला असं हॉस्टेलला असतं ते. हे बघा माझा मोठा मुलगा माझ्यापेक्षा उंच. माझे 3 पोरं आहेत, मी तेवढंच दिसतोय त्यांच्यात. तिचं नाव आहे स्वप्नील, 2 नंबर आशिष, 3 नंबर सम्राट. हे माझी पोरं आणि बाकीचे सगळे आपलेच आहेत. आणि इकडं आहे पवन. हे बघा काय चाललं झोप. तुम्हाला तर ओळख कसा पवन आहे. आणि ताई तिकडे भांडी घासायला लागल्यात बघा. ताईचं काम चाललंय बाहेरचं आणि माझं काम चाललंय इकडं स्वयंपाक. आणि आमचं लक्ष्मी करायला लागले, सगळं ठेवायला लागले. ते स्वयंपाक करायला काय काय लागते काय काय नाही बघा, सगळं आवरून ठेवायला लागले. ते आता मी स्वयंपाक करतो. आणि आता इथं सकाळचं व्हिडिओ परत. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ या आणि गोड गोड बोला. इकडं चाललेलं आहे आमचं स्वयंपाक सकाळचं. बघा चुलीवर डाळ घातलेलं होतं, 2 किलो डाळ घातलेलं आहे आणि चाललं आहे बघा आमचं पोळ्याचं काम. ताई इकडं गूळ घालून डाळ शिजलेलं आहे, गूळ घालून मिक्स करून घ्यायला लागल्यात. डिचकीमध्येच घातलेलं होतं. आणि इकडं मी करायला लागलो बटाट्याची भाजी आणि आमटी करायला मसाल्याची तयारी चाललेलं आहे आमच्या दोघींचे काम. आणि बाहेर सगळ्यांचं आंघोळ त्यांचं चाललेलं आहे. आणि आज शाळा सगळ्यांचं सुट्टी आहे. आणि 1 किलो आणि अर्धा किलो काही पुरत नाही आपल्याला. 2 किलो डाळ घातलं तर 2 दिवस पोळ्या खाऊन म्हणजे कसं व्हायला पाहिजे. आणि इकडं चाललं आहे नाश्ता. पोळ्या अजून व्हायचं आहे. सगळ्यांचं आंघोळ झालेलं होतं. पहिलं चपाती भाजी काय तर करून दिलं ते सगळ्यांना. आणि सगळ्यांचा इकडे नाश्ता चाललेला आहे बघा. आणि इकडं चुलीवर ताई पोळ्या करायला लागल्या, म्हणजे आमटी करायला लागल्या. आणि मी इकडं पाट्यावर पुरण वाटायला लागलो आहे आणि ताई इकडं पोळ्या करायला लागल्यात. सगळं आवरलं आता, सगळ्यांचा नाश्ता झालं आणि बाहेरचं काम पोरी आवरायला लागल्यात. आणि इकडं ताई पोळी लाटायला लागल्यात पोळ्या आणि मी पुरण वाटून देत होतो आणि ताई पोळ्या करत होते. आणि बाहेरचं काम सगळं आवरून मोठ्या ताई पण आलेलं आहे इकडं. ताई पण त्याने पोळ्या जास्त होतं, 2 किलो म्हणजे एकटीला लई लोड होते, म्हणून मी सगळं पुरण वाटून दिलं. दोघींनी मिळून पोळ्या करायला लागल्यात इकडं. आणि इकडं मी बघा आवरायला लागलो आहे. पूजा ते करायचं होतं
आणि इकडं पोळ्या त्यांनी चाललेलं आहे त्यांचं. आणि माझं काम पूजा करायला लागलो आहे. देवीची पूजा सगळं आवरलेलं होतं आणि म्हणजे ओसा पुजायचं होतं ते सगळं पूजून झालं बघा. आता इकडं सगळं पूजा करून झालेलं आहे आणि बाहेर पोळ्या त्यांनी चाललेलं आहे. आणि खूप वेळ झालं, संध्याकाळचं 5:30-6 वाजलं पोळ्या घावायला. म्हणजे वेळानंच डाळ घातलेलं होतं, त्यामुळं स्वयंपाक पण वेळानं झालं. मी दुपारचं पूजा करून घेतलं बघा. मी असं वौसा पूजा केलेलं आहे आणि तुम्ही पण असंच करता सकाळी कमेंटमध्ये सांगा. आणि देवीची पूजा सगळं आवरलेलं आहे. पूजा कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत एकदा सगळ्यांना तिळगुळ या गोड बोला. आणि आता संध्याकाळचं 8 वाजलेलं आहे, 8:30 वाजलेलं आहे. सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे आणि आई आलेली होती आणि सगळ्यांनी आईला तिळगुळ द्यायला लागल्यात बघा. एक जण यायला लागल्यात. हे आहे लक्ष्मी आणि पवन आई आता आलेत. म्हणजे भाजी मंडईला गेले होते त्यांनी. 9 वाजलेलं आहे, 9 वाजता आले. मग आल्याबरोबर सगळ्यांनी आम्ही आईला तिळगुळ दिलं. सगळे पोरं आम्हाला दिलं होतं बघा. स्वप्नील आणि आशिष, सम्राट बघा किती आहेत त्याचे नातवंड. सगळे मिळून 12 नातवंड आहेत. अजून ह्यामध्ये दोघी 5 जणी नाहीत, ते तिकडं गावाकडं आहेत. हे आहेत सम्राट, सृष्टी. आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि शेताकडं आम्ही तेवढंच राहतो, पोरं इथंच राहतात बघा. सृष्टी कसं करायला लागले आजीला. आणि इकडे बसल्या ताई आणि शेवटला आलेत आकाश. इकडे मी आणि ताई द्यायला लागलो आईसनी. आता आले म्हणून. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. इकडे आमचं चुलत सासू पण आलेली होती. सासू सासरे तिळगुळ द्यायला. त्यांनी इथं गावातच असतात. आमच्या सासूबाईंची जावं आहे, त्यांनी पण इथंच असतात. ते दोघं आले होते तिळगुळ द्यायला. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.